नमस्कार. मध्यंतरी मी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर लोकांना आवाहन केलं होतं की शिक्षणाच्या फिया खूप वाढलेल्या आहेत आणि त्याच्यावर आपली मतं कळवा, मुद्दे कळवा, कुठल्या गावात काय चालू आहे ते कळवा. बऱ्याच लोकांनी खूप सारं काही कळवलेलं आहे आणि खूप लोक अजूनही कळवत आहेत. तर ते नीट वाचतो आणि त्याच्यावर नंतर सविस्तर एक दोन व्हिडिओ तरी निश्चितच करू. कारण ते आधी थोडं बोललो आहे. तुम्ही जर जाऊन या चॅनलवरचे व्हिडिओ मागचे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल बऱ्याच विषयांवर बोललेलो आहे. त्यात शिक्षण या विषयावर पण बोललेलो आहे, पण आता नीटच मांडणी करू असं डोक्यात आहे. नीट मांडणी करू म्हणजे अभ्यासपूर्ण मांडणी करू असं काही मला म्हणायचं नाही, पण काय मार्ग आहेत हे मात्र सुचवायचं आहे आणि शिक्षण या विषयावर बोलायचंच आहे. त्यातल्या फिया वगैरे याच्यावर बोलायचंच आहे. तर तो व्हिडिओ थोडा नंतर करू. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी बोलता बोलता माझ्या व्हिडिओचा आवाज जातो आणि काहीतरी गडबड होते. तर ती गडबड काही लोकांना संशय आला की मी खरा आवाज आहे वगैरे, तर त्यातनं ते होत असावं. मला तसं वाटत नाही. लोकांची काळजी कळते मला, कारण वातावरण तसं गढूळच आहे. आणि या गढूळ वातावरणाची फळं मी भोगतो पण आहे. म्हणजे मी साहित्यातला माणूस आहे, पत्रकारितेतला माणूस आहे, चित्रपट आणि नाटकांमधला माणूस आहे. तर कशी कंपुशाई केली जाते किंवा कोंडी केली जाते आणि ती कोणाचीही केली जाते, तर ती मी अनुभव घेतोच आहे आणि गढूळच आहे. आणि ट्रोल अजून पूर्णपणे संपलेले नाहीत. म्हणजे 14 साली जे 100% ट्रोल होते ते आता 1-2% आलेले आहेत, पण ते अजून संपलेले नाहीत. त्यांचं ट्रोलिंग चालूच असतं आणि नाही आवडलं की उगीचच चेष्टा करायची आणि काहीतरी घाणेरड्या कमेंट्स टाकायच्या आणि त्या विशेषतः आडनावावरनं टाकायच्या. आणि ट्रोलर्सची आडनावं पण टिपिकलच असतात. ती हिंदूंमधल्या एका जातीचे असतात. त्यांना भयंकर राग येतो की आपल्या आडनावांशिवाय इतरांना अक्कल असते असं त्यांना समजायची सवय नाही. त्यांच्या संस्कारांमध्येच गडबड आहे. त्यांच्या संस्कारांमध्ये त्यांना शिकवलेलं असतं की आपण सर्वश्रेष्ठ आहोत, ब्रह्मदेवाच्या मुखातनं पडलेले आहोत आणि मग जे बाकीच्या अवयवातनं बाहेर पडलेले आहेत ते क्षुद्र असतात, आपल्यापेक्षा हिणकच असतात असं त्यांचा गैरसमज आहे. त्यांच्यासाठी एकदा परत सांगायचं आहे, खरं तर हे खूप जगजाहीर आहे की मी कुठल्याही जातीचा धर्माचा नाही. जाती धर्म ही तद्दन फालतू गोष्ट आहे आता असं मी समजतो आणि कृत्रिम आहे आणि मनोरुग्णतेची गोष्ट आहे. देव वगैरे काही मानत नाही मी. आणि व्हिडिओ सुरू केल्यापासून मात्र जाती आणि धर्मांवर थेट बोलतो. काय चूक आहे तेही सांगतो, काय बरोबर व्हायला हवं तेही सांगतो. अर्थात ते बरोबर का चूक माझं स्वतःच माहीत नाही, कारण ते धार्मिक लोक स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतात. तर तो मोठेपणाचा एक खेळ चालू असतो आणि तो आडनाव धरूनच चालू असतो. कितीही बोंबलून सांगा आम्ही निव्वळ माणसं आहोत, तर ते तसं नसतं. आणि फेसबुकवर तर पूर्वी गंमतच यायची की आपण काही देशाबद्दल वगैरे बोललो. म्हणजे मला आठवतं मी गंगेच्या एकूणच जगण्याबद्दल, गंगा नदीच्या जगण्याबद्दल बोललो होतो. तर त्यावेळेस ते तुम्हाला आमच्या धर्मात बोलायचा काय संबंध आहे वगैरे असं मला फेसबुकवर ट्रोलर्सने विचारलं होतं. तर त्या मूर्खांना ते कळलं नाही की गंगा त्यांच्या बापाची नाही, ती कुठल्याही धर्माची नाही. हिमालय पण कुठल्याच धर्माचा नाही. तुम्ही आपलं जाऊन झेंडे लावायचे म्हणजे तुमच्या धर्माचं काही होत नसतं निसर्गात आणि फालतूपणा येतो. तर गंगा ही सगळ्या पृथ्वीची आहे आणि तिच्यावर कुठल्या जाती धर्माचा हे नाही. आणि गंगेवर एकदा स्वतंत्र व्हिडिओ करीन मी. गंगा किती मौलिक आहे आणि सृष्टीच्या दृष्टीनं, पृथ्वीच्या दृष्टीनं किती मौलिक आहे याच्यावर व्हिडिओ करीन. गंगा, नाईल आणि ब्रह्मपुत्रा या 3 नद्या पर्यावरणाच्या दृष्टीनं किती महत्त्वाच्या आहेत याच्यावर बोलीन मी एकदा. पण त्याच्याशिवाय त्यांचं ते मोठेपणाचं चालू असतं काहीतरी की आपण मोठे आहोत. तर त्यांना समज द्यायची तुम्ही कसले मोठे बिठे काही नाही, कशातच मोठे नाही. म्हणजे ज्ञानातही मोठे नाही आणि तुमच्याकडे ज्ञान नावाची जी गोष्ट आहे ना ती कारकुनीची ज्ञान आहेत. कारकुनीची आणि वरपांगी ज्ञान आहेत, कृत्रिम ज्ञान आहेत ती. आणि जगण्याचे अस्सल ज्ञानं बाहेरच आहेत. तुम्हाला त्यातलं काही कणभर येत नाही. या जगाच्या दृष्टीनं, भल्याच्या दृष्टीनं तुमचं ज्ञान काही उपयोगाचं नाही.
त्यामुळं तुम्ही उगीचच तो भाव खाणं की आपण सर्वश्रेष्ठ आहोत आणि आपण अमक्या जातीत जन्माला आलो आणि धर्मात जन्माला आलो, काही फरक नाही. तुमच्या जठराची क्रिया पाहिली, तोंड ते गाठ हा प्रवास पाहिला तर तुमच्या लक्षात येईल तुम्ही कशातही वेगळे नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मरणार आहात. तुम्ही सर्वश्रेष्ठ असता तर अमर झाला असता, तसं होत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता तुम्हाला इराण युद्धामुळं कळलं असेल की तुमचा धर्म या पृथ्वीवर एकटा जगू शकत नाही. तुमच्या धर्माचं राष्ट्र जरी तयार केलं तरी तुम्ही नुसतं धर्म म्हणून पृथ्वीवर एकटे जगूच शकत नाही. जात म्हणून तर अजिबातच नाही. म्हणजे तुमच्या जातींना जागतिक पातळीवर थूसुद्धा किंमत नाही आहे. पण तुमचे धर्म आहेत, तर कुठल्याच धर्माला सृष्टीत पृथ्वीवर स्वतंत्रपणे जगता येत नाही. माणसांची मदत लागते, मदतीचा मुद्दा असतो आणि मदतीवर जग जगतं एकमेकांच्या. तर धर्म आड येत नाहीत, जाती आड येत नाहीत, देव आड येत नाहीत. देव नसतातच मुळात, ते कशाला आड येतील, नसतीलच तर इतकं साधं आहे ते. त्यामुळं माणूस व्हा असं मी सतत सांगत राहतो. आणि तुमचे जे काही गुरमी आहेत की आपल्यालाच खूप कळतं आणि इतरांना नाही, तर ते सोडून द्या. इतरांनाही कळत असतं आणि तुम्ही जग घडवलेलंच नाही. मुळात जग घडवलेल्यांची यादी काढली तर तुमच्यातलं कुणीच नाही आहे, ते एक लक्षात घ्या. जगाचा जो काही शास्त्रीय, जगाचा जो काही वैज्ञानिक, जगाच्या शेतीचा किंवा जगाच्या कुठल्याही कलांचा, जगाच्या पशुपालनाचा कुठलाही विकास, वैज्ञानिक विकाससुद्धा हा तुमच्या जातीनं केलेला नाही. तुम्हाला फक्त कारकुंड्या आणि आम्हाला एवढंच जमणारे लोक आहात तुम्ही. त्याला जोडतोड करणारे लोक. दुसऱ्यांनी ज्ञान पसरवायचं, ज्ञान जन्माला घालायचं आणि त्याच्यात तुम्ही जोडतोड करायची, त्याची हागणदारी करायची किंवा ते वापरायचं स्वतःला जगवायला. एवढंच तुमचं वैशिष्ट्य आहे. आणि जातीचा अभिमान असणाऱ्या सगळ्यांसाठीच हे मी बोलतोय. धर्माचा आणि जातींचा अभिमान असणाऱ्या सगळ्यांसाठी, जगातल्या सगळ्यांसाठी. त्यामुळे तुमच्या धर्माचं या जगात काही योगदान नाही, जातींचं काही योगदान नाही. त्यांचं योगदान असेल तर एवढंच आहे की एकमेकांचा द्वेष करा, एकमेकांना ठासा, एकमेकांना मारा, एकमेकांच्या विरोधात दंगली करा, राडे करा वगैरे वगैरे. आणि मी माणूस म्हणून जगतो. माझ्या घरातली बहुतेक माणसं माणूस म्हणून जगतात. आणि मी जी अक्षर मानव नावाची चळवळ चालवतो त्याच्यात तर खूपच लोक आता निव्वळ माणूस म्हणून जगतात. ते देव, धर्म, जाती, लिंगभेद आणि भ्रष्टाचार यातनं बाहेर आलेले आहेत. तर ते ह्या मूळ तत्वांचे लोक आहोत आणि माणसांचं जग आहे ओरिजिनली. असल जग माणसांचंच आहे. हे धर्म वगैरे ढोंग आहेत त्यात. तर हे आहेच आहे. यातला मोठेपणाचा विषय मला आज हाताळायचा आहे की मोठेपणा म्हणजे काय. तर हा मोठेपणाचा खेळ प्रत्येक पावलावर दिसतो आपल्या. म्हणजे नुसत्या जाती धर्माच्याच मोठेपणाचं नाही आहे. म्हणजे जाती धर्मांनी केलंच वाटोळं मोठेपणाचं. पण माणसा माणसात आपल्या घरापासून समाजापर्यंत मोठेपणा नावाची एक गोष्ट आहे. आणि ती कशातही आहे. म्हणजे कुणी पैसे कमवतं म्हणून मोठा, कुणी दिसायला सौंदर्य आहे त्याच्याकडं म्हणून मोठा, असले आपले तेही नकलीच आहे. मोठेपणा ही नकली गोष्ट हे लक्षात घ्या आधी. माणसं इथून तिथून एक समानच असतात, एक समान रचनेचीच असतात, एक समान जगण्याचीच असतात, एक समान भुकांचीच असतात आणि एक समान जन्म ते मृत्यू हा प्रवास करणारे असतात. त्यामुळं यात कोणीतरी मोठं आहे वगैरे वगैरे, तर ते मोठेपणाचं मला भन्नाट काहीतरी विचित्र वाटत राहतं. देवधर्मासारखीच एक काल्पनिक गोष्ट माणसानं शोधली आहे की माणसांमध्ये छोटं आणि मोठं करणं. मग ते पैशाच्या आधारावर असेल, दिसण्याच्या आधारावर असेल, संपत्तीच्या आधारावर असेल, शिक्षणाच्या आधारावर असेल, कर्तबगारीच्या आधारावर असेल. ते या सगळ्या झूट गोष्टी आहेत. पैसा ही सुद्धा कृत्रिम गोष्ट आहे, कर्तबगारी ही सुद्धा कृत्रिम गोष्ट आहे, पराक्रम ही सुद्धा कृत्रिम गोष्ट आहे. आणि तुम्ही मोठे होता. तर मोठेपण हे या असल्या कृत्रिम गोष्टीत आहे असं मला नाही वाटत. म्हणजे हे माझं मत आहे. तर तुमची मतं ती वेगळीच असणार आहे मला माहिती आहे. कारण आपण पारंपरिक विचार खूप करत राहतो. मग ते शिक्षणानं आलेला मोठेपणा वगैरे वगैरे. माझी एक छोटी कल्पना आहे, ती तुम्ही अंमलात आणली तर बघा. फारच साधी आहे. मी ते तसं करत राहतो. म्हणजे कोणाशी भांडणं बिंडणं झाली, कोणाशी चिडचिड झाली, कोणावर प्रेम वाटलं, कोणाबद्दल आस्था वाटली, तरी मला एक सवय लागली आहे. मी मृत्यूचा विचार सतत करत राहतो. मृत्यूची भीती वाटते मला, का आपल्याला मृत्यू येऊ नये असं वाटत राहतं.
पण त्या अर्थानं मृत्यूची भीती नाही वाटत निसर्गतः, की सगळ्यांना मृत्यू येणारच आहे. मी काय करतो ते सांगतो. तुम्ही अंमलात आणलं तर लक्षात येईल मोठेपणाचा आणि याचा काय संबंध आहे ते. मी काय करतो, माझ्या भोवती असलेली सगळी माणसं आहेत ना, एकदा साधा विचार करून पाहतो प्रत्येक माणसाबद्दल, की हे माणूस कधीतरी मारणार आहे म्हणून. हा माणूस जाणार आहे, याला मृत्यू आहे. आणि भोवतीच्या सगळ्या माणसांबद्दल मी असा विचार करत राहतो, की हा माणूस कधीतरी मरणार आहे, भविष्यात मरणार आहे. आता हा खूप फुदूफुदू करतोय, कर्तबगारी दाखवतोय, अमुक करतोय, तमुक करतोय, हसतोय, रडतोय, खेळतोय, सगळं चालू आहे, जगणं चालू आहे. पण माझ्या डोक्यात येतं की हा माणूस कधीतरी मरणार आहे. तर याचे दोन परिणाम माझ्यावर होतात. एक, पहिल्यांदा त्याच्याबद्दल करुणा तयार होते मनात. आणि जेव्हा भोवतीच्या सगळ्यांचा मी असा विचार करतो की ही माणसं मरणार आहेत, हा माणूस मरणार आहे, हा माणूस मरणार आहे, हा माणूस मरणार आहे, ही सगळे मरणार आहेत, तेव्हा गंभीर विचार असा येतो, अरे लेका तू काय अमरपट्टा घेऊन आलायस का, आणि तू पण मरणार आहेस, हा तो विचार येतो. म्हणजे दोन गोष्टी होतात. एक, त्या माणसांबद्दल करुणा तयार होते मनात, की चला काही करू दे यांनी, किती पराक्रमी असू दे, किती कर्तबगार असू दे, किती पैसा कमवू दे, किती श्रीमंत होऊ दे, किती किल्ले जिंकू दे, कितीही गाव असू दे, किती पदं भोगू दे, किती मोठा होऊ दे, किती कीर्तिवान होऊ दे, काहीही होऊ दे, पण हा शेवटी मरणार आहे. अगदी घरातल्या माणसांपासून समाजातल्या भेटणाऱ्या प्रत्येक माणसाबद्दल, अगदी टीव्हीत दिसणाऱ्या माणसांबद्दल सुद्धा. म्हणजे ट्रम्पबद्दलही मी असाच विचार करतो की काय चाललंय याचं, का असं करत असेल, काय या जगाला नडून मिळतंय त्याला. तर तो मरणार हे लक्षात येतं. त्याला जगातली सगळी संपत्ती हवी, जगातली सगळी संपत्ती हवी, मालकी हवी, आणि तो बाजार भोंगा आहे किंवा बाजारू माणूस आहे, धंदाच करत राहतो प्रत्येक गोष्टीचा. तर हे जेव्हा जाणवतं की हा मरणार आहे, तेव्हा करुणा येते, आणि मग लक्षात येतं की याला अक्कल का येत नाही आपल्या माणूसपणाची. आणि तो करुणेचा भाग आहे. त्याच्यानंतर स्वतःकडे बोट वळतं माझं, आणि मला लक्षात येतं की आपण सुद्धा मारणार आहोत. आणि मग तर आणखीनच करुण व्हायला होतं. मग लक्षात येतं की आपण खूप कर्तबगार आहोत, आपण खूप अहंकारी आहोत, आपण खूप भांडकुदळ आहोत, आपल्याकडे खूप मुद्दे आहेत, आपल्याला दुसऱ्यांना मूर्ख ठरवायचं आहे, आपण स्वतःला खूप शहाणे समजतो. याचा काहीही उपयोग नाही. आपण मरणार आहोत. आपण मरणार आहोत या विचारांनी मग नेमकं आपण जगतोय काय याचा विचार सुरू होतो. आपण मरणार आहोत हा विचार एवढा भयावह असतो. आता मी दिसतोय तुम्हाला, आणि काही दिवसांनी नसणार, काही काळानं नसणार. तर काही काळानं जेव्हा नसू आपण, तेव्हा कसे दिसू, तर दिसणारच नाही मुळात. मग आपल्या आता ते आधुनिक सुविधा आहे म्हणून फोटो बिटो असतील, व्हिडिओज असतील, काहीतरी असेल. पूर्वीच्या काळच्या लोकांना ते फोटो बिटो नव्हते, चित्र होती, ती विचित्र असायची, पण ठीक आहे, चित्र होती. त्याच्या आधी तर काहीच नव्हतं. मग 40 लाख वर्षातले मागचे पूर्वज आपले कोण कोण आहेत काहीच आठवत नाही आपल्याला. त्यातली जी ठळक नावं झाली करुणा सांगणारी, ती बुद्ध, महावीर आहे, सॉक्रेटिस आहे, प्लेटो आहे, ही माणसं मोठी झाली. कशावर मोठी झाली, तर ते माणूसपणावर मोठी झाली. ती माणसं प्रत्यक्षात मोठी होती का? अजिबात नाही. त्यांनी तसा गर्व मिरवला का? अजिबात नाही. मग हे मोठेपण काय आहे? आणि मृत्यूसमोर मोठेपणाला काय अर्थ राहतो? मग कोण मोठं आहे? मरण मोठं आहे की माणूस मोठा आहे? मग माणसाच्या डोक्यात हे मोठेपणाचं आलं कुठून? आणि मोठेपण म्हणजे नेमकं काय? तर माझी साधी व्याख्या आहे की मोठेपण म्हणजे आपण माणूस आहोत, मरणार आहोत, तर त्याच्या आधी आपण चांगलं जगलं पाहिजे, आदर्श जगलं पाहिजे, नैतिक जगलं पाहिजे, शांत जगलं पाहिजे, आणि दुसऱ्यांना माणूस म्हणून सन्मान दिला पाहिजे, आपल्या बरोबरीचं इतर माणसांना समजलं पाहिजे. एवढंच एक मोठेपण आहे. ते तुमच्यात नसेल तर तुम्ही मोठी माणसं नाही. मोठेपण आहेच माणसाचं. मोठेपण कशात आहे, तर सगळ्या समाजाला आपल्या बरोबरीचं तोलून धरणं, आपल्या बरोबरीचं समजणं, आणि कोणाचाही अपमान नाही होणार माणूस म्हणून, या पद्धतीची दक्षता घेणं, आणि जमेल तेवढी मदत दुसऱ्या माणसाला करणं. एक लक्षात घ्या, माणसामध्ये स्पर्धा हा गुण आहे. ज्याला ज्याला स्वतःची बेंबी आहे, स्वतःचं पोट आहे आणि स्वतःचा मेंदू आहे,
तो दुसऱ्या माणसाशी स्पर्धा करतो. ही निसर्गानं दिलेली देणगी आहे. पण ही स्पर्धाच पाळली पाहिजे का? तर निसर्गानं दिलेली दुसरी देणगी आहे एकमेकांना मदत करणं, एकमेकांना सहाय्य करणं, एकमेकांसाठी धावून जाणं, एकमेकांबद्दल सहानुभूती बाळगणं, एकमेकांवर प्रेम करणं, एकमेकांना माया देणं आणि लागेल ती मदत करणं त्याला जगण्यासाठी. सगळ्यात महत्वाचं विधान हे आहे की दुसऱ्याला मृत्यू येऊ नये म्हणून धडपड करणं. जगातल्या कुठल्याही दुसऱ्या माणसाला मृत्यू येऊ नये म्हणून धडपड करणं, प्रयत्न करणं, आधार देणं, मदत करणं याला म्हणतात मोठेपण. त्यामुळं जी माणसं दुसऱ्यांना मारायला टपलेली असतात, दुसऱ्यांचा द्वेष करतात, दुसऱ्यांशी स्पर्धा करतात, दुसऱ्यांना तिरस्कारानं पाहतात, दुसऱ्यांना आपल्यापेक्षा हीन समजतात, हे लोक मोठे कधीच नाहीत. कुठल्याही अर्थानं मोठे नाही. माणूसपणातलं मोठेपण यांच्याकडं नाही. हे माणूस नावानं जगणारे 2 पायाचे किडे आहेत, एवढंच यांचा अर्थ आहे. आणि हे किडे म्हणूनच जगणार. 2 वर्ग आपण तयार करू शकतो. हे निसर्गानंच दिलेले वर्ग आहेत. स्वतः दुसऱ्यांशी स्पर्धा करणं, दुसऱ्यांना हीन समजणं या पद्धतीचा एक वर्ग आहे, तो मोठ्या प्रमाणात आहे. आणि दुसऱ्यांना आपल्या बरोबरीनं समजणं, दुसऱ्यांना काय मदत करता येईल, दुसऱ्यांच्या बौद्धिक विचारांमध्ये काय बदल करता येतील, दुसऱ्यांच्या ऐहिक जगण्यामध्ये काय मदत करता येईल, यासाठी राबणारे लोक हे खरे मोठे लोक. हे खरे मोठे लोक, माणसांमधले मोठे लोक. आणि अशा पद्धतीचे मोठे लोक आहेत ना, नेहमी स्वप्न पाहतात जगातली सगळीच्या सगळी लोकसंख्या आपल्यासारखी, आपल्या समान मोठी व्हावी, आपल्या बरोबरीला यावी. मोठा माणूस कोण? तो जो या समाजाला उत्थानाला न्यायचा प्रयत्न करतो. कुठल्या अर्थानं? तर माणूस म्हणून तुम्ही माझ्या बरोबरीला या. या माणसाला म्हणायचं खरं मोठा माणूस. ही माझी मोठेपणाची व्याख्या आहे. मग तुमची कर्तबगारी, तुमची शिक्षणं, तुमच्या संपत्त्या, तुमच्या मालमत्ता, तुमचं कुटुंब, तुम्ही करत असलेली ढिगाणं लफडी, हे मोठेपणात येतच नाही. हे क्षुद्रपणातच येतं, हे हिणकसपणातच येतं. तुम्हाला अधिकचा हव्यास असणं, अधिकची स्पर्धा असणं, स्पर्धेसाठी आणि हव्यासासाठी दुसऱ्यांवर तुम्ही अन्याय करणं, दुसऱ्यांना लुबाडणं, दुसऱ्यांना गंडवणं, दुसऱ्यांना फसवणं, हे माणसातल्या नीचपणाचंच आहे. मग फसवणुकीसाठी टोळ्या करणं, वेगवेगळ्या नावाच्या टोळ्या करणं, साहित्यात आपल्या आपल्या जातीच्या टोळ्या करणं, धर्माच्या टोळ्या करणं, आपल्या देवांच्या टोळ्या करणं, पंथांच्या टोळ्या करणं, संप्रदायांच्या टोळ्या करणं, देशांच्या टोळ्या करणं, हे सगळं हीनपणातच येतं. पृथ्वीवरचा सगळा माणूस एक आहे, एक समान आहे, एक सारखा आहे आणि पृथ्वीवर जगण्याचा सगळ्यांना समान अधिकार आहे. आणि जमलं आपण आपलं जगलं पाहिजे, आपल्या कष्टावर जगलं पाहिजे, पण आपल्या कष्टाच्या बरोबरीनं दुसऱ्याला काही मदत करता आली तर केली पाहिजे. या विचारांना जी माणसं जगतात तीच खरी मोठी माणसं. या जगाच्या एवढ्या आवाढव्य पसाऱ्यात माझे विचार कुठपर्यंत पोहोचणार, ते हे माझे विचार नाहीत. पुन्हा हे मला मानवी समाजानंच शिकवलेले विचार आहेत. मानवी समाजात 2 विचार आहेत. एक आदर्शाचा, चांगुलपणाचा, नैतिकतेचा विचार आहे, जो मांडणी करत करत 40 लाख वर्षांनी आजपर्यंतचा टप्पा गाठलाय. आपण सगळे आतनं आदर्शच असतो, आपण आतनं सगळे नैतिकच असतो. फक्त संधी मिळाली, स्पर्धा लागली, हव्यास निर्माण झाला की आपण एकदम लुच्चेपणाला जातो, आपली नैतिकता विसरतो, आपला आदर्श विसरतो आणि आपण घाणीकडे वळायला लागतो. तर ज्याला घाणीवर नियंत्रण करता आलं, घाणीकडे जी पावलं चालली ती वळवून नैतिकतेकडं, चांगुलपणाकडे नेता येतात, ती माणसं आदर्श आणि मोठी, अशी ही तात्विक व्याख्या आहे. आणि तत्व हे तात्विक फक्त बोलण्यासाठी असतं असं नव्हे. तत्व तयारच झालीत मुळात अंमलात आणण्यासाठी. आणि ही मानवी समाजानंच तयार केलीत, मी नव्हे. 40 लाख वर्षाच्या मानवी समाजानं अनेक गोष्टी जन्माला घातल्या, त्यात घाण गोष्टी पण जन्माला आल्या. म्हणजे चांगुलपणाची घाण करणारे लोक पण या जगात जन्माला आले. पण मग चांगुलपणाकडेच कायमचं ढकललं जाणं स्वतःला आणि त्याच्यासाठी स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण ठेवणं, हेही निसर्गानं शिकवलेलं आहे आणि मानवी समाजानं शिकवलेलं आहे. तर ते पाळता आलं पाहिजे असं मला वाटतं. ही साधी परंपरा आहे, फार अवघड नाही. तत्वज्ञान हे फार अवघड असतं अजिबात नाही. आपल्याच मानवी पूर्वजांनी आणि आजच्या आपल्या मानवी समाजानं नैतिकतेची, आदर्शाची अनेक
गोष्टी मांडून ठेवलेल्या आहेत, त्या गोष्टींचा अंमल करणं एवढं साधं आहे ते. हे तत्वज्ञान मानवी समाजानं शोधलेलं आहे, कोणा एका माणसानं नव्हे. जागतिक मानवी समाजानं शोधत शोधत आणल्यात, अनेक दिशा शोधत आणल्या. आणि आत्ता गोची कुठं होते तर मोठेपणा, चांगुलपणा आणि वाईटपणा यातलं दोन्हीतलं काहीतरी जगायची धडपड माणूस करत राहतो आणि त्या बेचक्यात अडकल्यासारखा किंवा त्या पेचात अडकल्यासारखा झालेला आहे माणूस. तर त्या पेचात अडकायचं की नाही हे सुद्धा माणूस स्वतःच ठरवू शकतो. तेवढी बुद्धिमत्ता आणि तेवढा मोठा मेंदू माणसाला मिळालेला आहे. तेवढे न्यूरॉन्स मेंदूत आहेत. स्वतःवर संयम ठेवणं, हव्यास न करणं, लागेल तेवढं जगणं, जगण्याच्या मूलभूत गरजा भागवणं इतकं साधं आहे ते. मूलभूत गरजांच्या पल्याड तुम्ही उडी घ्यायचा प्रयत्न केला की तुम्हाला अनैतिक व्हावं लागतं. आणि व्यवस्थाही माणसांनीच तयार केली. त्या बाजार व्यवस्थेत नको तेवढ्या गोष्टी जन्माला घालून ठेवल्यात कित्येक, आणि ज्यांचा जगण्याला काही उपयोग नाही, काही अर्थ नाही त्याला. जात धर्म त्यातलेच आहेत, देव त्यातलेच आहेत, देश त्यातलेच आहेत. भेदाभेदाचे जेवढे मुद्दे आहेत ना ते सगळे माणसांनी जन्माला घातले. आणि भेदाभेद नकोत हे सुद्धा माणसांनी स्वतः तयार केलेलं तत्वज्ञान आहे. मग भेद नकोत या बाजूला जाता येऊ शकतं ना, ठरवून स्वतःच्या मेंदूवर नियंत्रण करून. मी माणूस आहे, माझ्यासारखाच दुसरा माणूस आहे, तर त्याला माणूस म्हणून किंमत देऊ. त्याचा लिंगभेद करणार नाही, त्याचा जातभेद करणार नाही, त्याचा धर्मभेद करणार नाही, त्याचा प्रदेशभेद करणार नाही, त्याचा भाषाभेद करणार नाही, त्याचा रंगभेद करणार नाही, त्याचा वर्णभेद करणार नाही, त्याचा देशभेद करणार नाही. असं कुठल्याही भेदाशिवाय ही पृथ्वी जगली पाहिजे असं निसर्गानं माणसाला सांगितलंय. आणि माणसानं स्वतःच ते मान्य करून माणसांची वसाहत पृथ्वीवर तयार केलेली आहे. या वसाहतीचा धंदा करणं, या वसाहतीला लुटणं, या वसाहतीला गंडवणं, या वसाहतीवर राज्य करणं कुठल्या ना कुठल्या रूपानं, जात धर्म देव राजकारण वगैरे कशातून आहे, समाजकारण, बौद्धिकता, अशा सगळ्यातनं राज्य करणं ही इच्छा बाळगणारे लोक कधीही मोठे नाहीत. मोठे लोक तेच आहेत जे मी माणूस आहे आणि माझ्यासारखाच दुसराही माणूस आहे असं मानतात. आणि वेळ आली तर एक वेळ मदत नाही करणार, पण वेळ आली तर मदतीला धावायला पण जातील, आधार द्यायला जातील आणि दुसऱ्याला सांभाळून घेतील. एकमेकांच्या हातात हात धरून एकमेकांना सांभाळून घेतील आणि प्रवास करत राहतील. त्यांना म्हणायचं मोठी माणसं. या मोठ्या माणसांना एक तसा तुटवडा नाही, पण ही लोकसंख्या अल्प आहे, अल्पसंख्य लोक आहेत. हेच बहुसंख्य झाले पाहिजेत. हे अल्पसंख्यांनी प्रयत्नपूर्वक केलं पाहिजे. आणि जे बहुसंख्य आहेत घाण, त्यांनी त्यांचं आयुष्य सुखी जातं का तर नाही. लक्षात घ्या, जे असमानता पाळतात मानवांमधली ते कधीही सुखी होत नाही. ते आतनं बेचैन असतात, ते इतरांना त्रास देतात, मग इतर त्यांना त्रास देतात, त्यांची भांडणं होत राहतात, ते चिडचिड करत राहतात, ते एकमेकांना हीन समजतात, दुय्यम समजतात आणि एकमेकांना त्रास देतात. त्यामुळे ते सुखी होत नाहीत. जगण्याच्या सुखाची एकच व्याख्या मागे पण मी सांगितली, ती पुन्हा सांगतो. ती म्हणजे जन्माला आल्यापासून 100 वर्ष पूर्ण करून मरेपर्यंत मेंदू शांत राहणं एवढंच इकडं जगण्यातलं सुख आहे. तेवढंच एक जगण्यातलं सुख आहे, दुसरं सुख नाही. मेंदू शांत कशाने राहू शकतो तर नैतिकतेच्या आधारावर राहू शकतो, कुठलंही पाप न करता राहू शकतो आणि स्वतःच्या कष्टावर राहू शकतो. स्वतःच्या प्रामाणिक कष्टांवर जगणारे लोक मेंदूनं जर नैतिक असतील तर ते कायम शांत राहतात आणि शांत जगणं हे जगण्यातलं एकमेव सुख आहे. काही प्रश्न असतील, कमेंट्स करायचे असतील तर जरूर करा, प्रश्नही विचारा, बोलत राहू. हा महत्त्वाचा विषय बोललो आज, याच्यावर आणखी बोलण्याची इच्छा आहे. बोलत राहू. धन्यवाद.